नमस्कार मंडळी। तर आज आपण कैरीच्या चटपटीत मस्त आंबट गोड चवीचा मुरंबा करणार आहोत। तर हा मुरंबा मी साखरेचा करणार आहे। याआधी मी तुमच्यासोबत गुळाचा मुरंबा शेअर केलेला आहे, तर आपल्या चॅनलला नक्की विजिट द्या। तर मुरंबा करण्यासाठी आपल्याला 2 ते 3 कैऱ्या लागणार आहे। कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, कोरड्या कपड्याने पुसायच्या, छिलून घ्यायच्या आणि नंतर किसायचं। तर कैरीचा किस एखाद्या प्लेटाने किंवा वाटीने मोजून घ्या आणि ज्या प्लेटाने तुम्ही किस घेतलं त्याच प्लेटाने साखर घ्या। तर साखरेचा प्रमाण इथं मी थोडं कमी केलेलं आहे, कारण आपल्या कैऱ्या ह्या खूप कमी आंबट आहे। जर कैऱ्या खूप आंबट असेल तर तुम्ही साखर समप्रमाणात घ्या किंवा वाढवू शकता। तर अशा प्रकारे साखर घातल्यानंतर मुरंब्याला भरपूर अशा प्रमाणात पाणी सुटतो। 2 ते 3 मिनटं शिजवून घ्या। नंतर त्यामध्ये 7 ते 8 लवंगा घाला। तर अशा प्रकारे इथं मी पुन्हा 2 ते 3 मिनटं शिजवून घेतलं। नंतर त्यामध्ये विलायची पूड घातली आणि काळं मीठ घातलं। तुम्ही साधं मीठ घातलं तरीसुद्धा चालेल। पुन्हा 2 ते 3 मिनटं आपण मुरंबा छान शिजवून घेऊया आणि नंतर यामध्ये आपल्याला अगदी छोटंसं दालचिनीचा तुकडा घालायचा आहे। नंतर आपण पुन्हा आपला मुरंबा तयार व्हायसाठी थोडं वेळ आहे, पुन्हा छान ढवळून घेऊया। 2 ते 3 मिनटं परतून घेऊया आणि नंतर 7 ते 8 काजूची इथं मी काप घातलेली आहे। तर याऐवजी तुम्ही बदामसुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स घालायचे नसेल तर स्किप पण करू शकता। तर अशा प्रकारे अगदी झटपट असा आपला साखरेचा मस्त चटपटीत मुरंबा तयार आहे। तर मुरंबा झालं की नाही हे चेक करण्याकरिता आपल्या कैरीचा किस अगदी मस्त असा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि मुरंबा अगदी सराट्यावरून सहज खाली पडत नाही, अगदी मस्त दाटसरपणा आलेला आहे। म्हणजेच इथं आपला मुरंबा तयार आहे। तर तयार केलेला मुरंबा अगदी मस्त काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची। काचेची बरणी स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसायचं। 2 ते 3 तास उन्हात वाळू घालायची आणि नंतरच यामध्ये मुरंबा स्टोअर करायचं। तर अशा प्रकारे जर तुम्ही मुरंबा स्टोअर केलं तर अजिबात खराब होणार नाही, बुरशी लागणार नाही, वर्षभर जशाच तसं राहील। तर तयार केलेला मुरंबा तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।